मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची माघार। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मोहळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना, सूत्रांची माहिती। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टींना 230 कोटी काढता येणार नाहीत, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। मेल पाठवला असला तरी भरोसा नाही, व्यवहार रद्द होत नाही तोवर शांत बसणार नाही, ट्रस्टीज पळून गेले। मोहोळ स्थायी समितीमध्ये गेल्यावर विशाल गोखलेंची संपत्ती वाढली, रवींद्र धंगेकरांचा आरोप। आमची लढाई अजूनही संपली नाही, जैन बोर्डिंगची संपूर्ण डील रद्द व्हावी, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची मागणी। माहितीमध्ये दंगा नको, धंगेकरांना सल्ला दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती, तर धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता, भाजपविरोधात भूमिका नाही, शिंदेंकडून कौतुक। पलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये दुसरा आरोपी पीएसआय गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, लैंगिक शोषण केल्याचा आरोप, महिलेच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये नावाचा उल्लेख। महिला डॉक्टरच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो, मुख्यमंत्री फडणवीसांकडून क्लीन चिट। पलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करतायत, राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षामधल्या अशा संवेदनशील घटनांमध्ये राजकीय पोळी शेकण्याचं काम करतात, हे दुर्दैवी। पलटण प्रकरणावरील आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन, डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकरांना धमकी। 2 वर्षांनंतर मंत्री बनवतो, अजितदादांनी शब्द दिलाय, 1 वर्षामध्ये पुन्हा मंत्री बनणार, त्यात काही किंतु परंतु नाही, राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे धर्माराव बाबा आत्रामांचे संकेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा, सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार, शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार, राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार, नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेरतपासणीबाबत आयोग पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता। मनसेच्या केंद्रीय समितीची सकाळी शिवतीर्थवर बैठक, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा भव्य मोर्चा, आंदोलनासाठी बच्चू कडू आज हजारो कार्यकर्त्यांचं ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे निघणार, मोर्चाआधी बावनकुळेंकडून बैठकीचं निमंत्रण। नागपुरात अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्सचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांच्या अरहम अॅनिमल अॅम्ब्युलन्स सेवेला हिरवा झेंडा दाखवला। लंडनमधून आलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन, कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनखं पाहता येणार। देशात यापुढे क्रिप्टोकरन्सी मालमत्ता मानली जाणार, त्यावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकतो, मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। ठाण्याच्या शहापूरमध्ये अवकाळी पावसानं हाहाकार, भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवेदन। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अगस्ती नदीला पूर, नदीवरचा पूल वाहून गेला, चिंचोडी खुर्द आणि रायते गावातील वस्त्यांचा संपर्क तुटला। राज्यातील पुढे 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता, कांदा, सोयाबीन, कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाल्यासह पिकांचं नुकसान। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।